कसं झालं आबा मटण? एक नंबर। बाहेर मस्त पावसाळी वातावरण, त्यात आषाढ महिना, आणि आज मी बनवला आहे मस्त झणझणीत तर्रीदार असा मटणाचा रस्सा, तो देखील मातीच्या भांड्यामध्ये। तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे। 1 किलो मटणापासून बनवली आहे। कशी करायची लगेच पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला करायला घेऊया। तर मसाला तळण्यासाठी इथे मी तेल घेतलं आहे आणि 1 वाटी सुका कांदा घेतलेला आहे। तर कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। सुका कांदा नसेल तर तुम्ही ओला कांदा घेतला तरी देखील चालेल। कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून झालाय। आता यामध्ये आपण खोबरं देखील परतून घेणार आहोत। तर साधारण 1 वाटी कांदा घेतला आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। खोबरं देखील मस्त गुलाबी रंगावर परतून झालंय, ते देखील काढून घेऊया। 1 हिरवी मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते पाऊण इंच आलं। त्यामध्येच आपण घालूया 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ आणि साधारण 1 चमचा खसखस। तर खसखस थोडी कमी घेतली तरी देखील चालेल। आता हे सगळं ना आपण मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतलंय, ते पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर पहा मस्त हे सगळं थंड झालेलं आहे। आता आपण ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण बनवून घेणार आहोत। तर पाण्याचा वापर खूप जास्त करायचा नाहीये, फक्त ह्याचं एक छान पेस्ट होईल इथपर्यंतच आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे। तर आजचं मटण ना मी मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे। मातीचं भांडं पहिल्याच वेळी वापरत असेल तर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि सुकल्यानंतर वापरायला घ्यायचं। तर सुरुवातीला मातीच्या भांड्याला ना व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे भांडं गॅसवर ठेवू ना तर त्याला तडे जात नाही। बऱ्याच जणांची तक्रार असते की मातीचं भांडं हे गॅसवर ठेवल्यानंतर तडकतात। तर त्यांनी हा उपाय नक्की करून पहा। आणि जेवढं तेल आपल्याला लागणार आहे भाजीसाठी तर ते इथे मी सुरुवातीलाच भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता गॅसवर आपण हे भांडं ठेवूया। गॅसची फ्लेम मोठी जरी असली ना तरी देखील भांडं तडकतं बरं का। तर चला आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया। लवंग, दालचिनी, मिरे, चक्री फूल आणि तेजपत्ता यामध्ये मी घातलेला आहे। यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा। साधारण 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि यामध्येच 1 बारीक चिरलेला टोमॅटो देखील मी घातला आहे। आता हे सगळं पटकन व्यवस्थित शिजावं त्यासाठी मी अगदी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालून घेते। यामध्ये आता घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता आणि साधारण 2 ते 2.5 चमचे एवढा आपल्याला घरगुती काळा मसाला घालायचा आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं ना त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता। कांदा, खोबरं आणि आलं लसूणचं जे वाटण आपण करून घेतले ते देखील यामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाहीये, स्लोच आहे। तर अगदी स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं ना, मसाले देखील अजिबात करपत नाही आणि जो फ्लेवर आहे ना मातीचा तो या मसाल्यांमध्ये छान उतरतो। आता इथे मी 1 किलो मटण शिजवून घेतलं आहे। तर आपण जे नेहमी शिजवतो तसंच शिजवलेलं आहे। कांद्याची फोडणी केली, आलं लसूण हळद मीठ घातलं आणि त्यामध्ये मटण हे मी शिजवून घेतलेलं आहे। तर साधारण कुकरला मी ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। तर ते मटण आपण यामध्ये घातलेलं आहे। हे परतलेले मसाले आणि मटण हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। काय करायचं, सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये किंवा मीठही घालायचं नाहीये। मटण शिजवताना देखील आपण मीठ वापरलेलं आहे आणि जे मसाले आपण परतले होते त्यामध्ये देखील मिठाचा वापर केला आहे। त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाहीये। आता यावर ना झाकण ठेवून आपण हे असंच एक 10 मिनिट तरी शिजवून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर मस्त तर्री आलेली आहे। आता इथे जर तुम्ही थंड पाणी वापरलात ना तर ती सगळी मटणाची चव बिघडून जाईल। तर त्यासाठी काय करायचं, उकळलेलं पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। किती रस्सा हवाय त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घेऊया आणि पुन्हा ना ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हे मटण छान व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। स्लो फ्लेमवर मातीच्या भांड्यात शिजलेलं हे मटण आणि ह्याची चव तुम्हाला काय सांगू। ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मातीच्या भांड्यात अशा पद्धतीचं मटण रस्सा नक्की करून पहा। तर हे बघा काय मस्त तर्री आली आहे आणि मटण पण एकदम मस्त शिजलेलं आहे। आषाढ महिना आणि मस्त गरमागरम वाफाळता तर्रीदार झणझणीत असा मटणाचा रस्सा, अजून काय पाहिजे पार्टी करायला, नाही का। चला तर तुम्हाला देखील आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच। कसं झालं आबा मटण?